गुढीपाडव्याच्या दिवशी देवीची ओटी भरल्याने घरात कशाचीही कमतरता राहत नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी काही चमत्कारिक उपाय केल्याने घरात सुख समृद्धी राहते. घराच्या अंगणात किंवा प्रवेशद्वाराजवळ गुढी उभारल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वाईट शक्ती दूर होते. गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. हे आरोग्यासाठी खूप फायद्याचे मानले जाते. आंघोळीच्या पाण्यात थोडे कडुलिंबाचे पाने किंवा हळद टाकल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्वचा चमकदार होते. नवीन वर्षाची सुरुवात नवीन संकल्प आणि शुभ कार्यांनी केल्यास वर्षभर चांगली सुरुवात होते. घरात धूप आणि दिवे लावल्याने वातावरण प्रसन्न होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. गुढीपाडव्याच्या दिवशी देवांची पूजा आणि प्रार्थना केल्यास घरात सुख समृद्धी येते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन कपडे आणि वस्तू खरेदी केल्यास घरात सकारात्मकता येते. घरात सकारात्मकता वाढवण्यासाठी सकारात्मक विचार आणि बोलणे महत्त्वाचे आहे. गुढीपाडव्याला घराला माळ आणि फुलांनी सजवल्यास वातावरण अधिक सुंदर आणि आनंदी होते. गुढीपाडव्याच्या दिवशी दान धर्म केल्यास पुण्य मिळतं आणि घरात समृद्धी येते. नवीन वर्षात देवीची ओटी. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष ह्या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, स्वर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. संसार पाडवा म्हणून ओळखला जाणारा गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील आणि कोकणवासियांसाठी वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गुढीपाडव्याचा दिवस उगाडी म्हणून साजरा केला जातो. जरी उत्तर भारतीय गुढीपाडवा किंवा उगाडी साजरा करत नाहीत, परंतु त्याच दिवशी 9 दिवस चैत्र नवरात्र पूजन सुरू होते. मराठी नवीन वर्ष 9 एप्रिल पासून सुरू होत आहे. या दिवशी गुढीपाडवा आहे. या दिवशी चैत्र महिन्याचा पहिला दिवस आणि चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत आहे. म्हणजेच देवीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस. हे 9 दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवस खूप महत्त्वाचे असते, कारण खूप लाभदायक असते. त्यामुळे तुम्हाला यावेळेस नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी, चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी मातेची ओटी भरायची आहे. मग माता तुमची कुलदेवी असेल किंवा घरात लक्ष्मी माता असेल किंवा कोणत्याही देवीची तुमच्या घरात मूर्ती असेल, त्या देवीची तुम्ही ओटी भरावी. ज्या देवीला तुम्ही मानतात, देवीची कृपा तुमच्यावर आहे, त्या देवीची तुम्ही ओटी भरू शकता. हा प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीची मूर्ती असते. लक्ष्मीची ओटी भरू शकतात किंवा माता अन्नपूर्णाची ओटी भरू शकता. तुम्हाला फक्त ओटी भरायची आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फक्त महिलांनी, म्हणजेच फक्त विवाहित महिलांनी ओटी भरायची आहे. विवाहित महिलांनी ओटी भरण्यासाठी सर्वात आधी एक नारळ लागेल. त्यासोबत 11 रुपये दक्षिणा लागतील आणि एक साडी किंवा ब्लाउज पीस आणि थोडे तांदूळ लागतील. आता आपल्या देवघरात देवीची तुम्हाला ओटी भरायची आहे. तिथे आधी साडी देवीच्या पावलांमध्ये ठेवून घ्यावी. मग त्यानंतर त्या साडीवर ते नारळ ठेवावे. नारळ सोलायचे नाही, असेच ठेवून द्यावे. त्यासोबत 11 रुपये द्यायचे आहेत आणि त्यावर 7 वेळेस तांदूळ टाकायचे. अशा रीतीने ती ओटी भरायची आहे. मग ओटी भरल्यानंतर तिथेच देवघरात ठेवून द्यायची आहे. आता ओटीमध्ये साडी असेल किंवा ब्लाउज पीस असेल तर ज्या महिलांनी ओटी भरली असेल त्यांनी ते वापरू शकतात. मग 11 रुपये हे बरकत म्हणून, देवीचा आशीर्वाद म्हणून आपण जपून आपल्याजवळ ठेवू शकता आणि तांदूळ किंवा गहू तुम्ही ओटीमध्ये टाकावेत. मग तो नारळ फोडून प्रसाद म्हणून देवीचा आशीर्वाद, देवीचा प्रसाद म्हणून खायचा आहे. अशा सोप्या रीतीने तुम्ही देवीची ओटी अवश्य भरावी, कारण चैत्र नवरात्र मानली जाते. आपल्या सर्वांनाच माहीत असेल की ह्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्त्व आहे ते. म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी. नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करावी.
गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी. याने धान्यात कीड लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते. देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही. तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या ह्या पानांतून केवळ 2 पाने तिजोरीत, गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. याने धनात वृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही. आर्थिक समस्या दूर होतात. मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाने पूजेत वापरलेले असावे. झाडावरून सरळ तिजोरीत ठेवल्याने लाभ होण्याची शक्यता नसते. तसेच या शुभ मुहूर्तावर किमती वस्तू, दागिने इतर खरेदी करणे देखील श्रेष्ठ असते. कारण गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे ह्या दिवशी खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात भरभराटी येते. गुढीपाडव्याला कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात? सोने चांदी. गुढीपाडवा हा सोने चांदी खरेदीसाठी चांगला दिवस आहे. या दिवशी तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करता आले नाही तरी काही ग्रॅम सोने तुम्ही खरेदी करू शकता. या दिवशी सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते. धान्य. गुढीपाडव्याला अनेक जण धान्य खरेदी करतात. तांदूळ, गहू आणि इतर धान्याची खरेदी ह्या दिवशी केली जाते. या दिवशी नवीन धान्य खरेदी केल्यामुळे घरात समृद्धी टिकून राहते असे मानतात. भांडी आणि इतर वस्तू. घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तू गुढीपाडव्याला खरेदी कराव्यात. रोज लागणारी भांडी, दुरुस्तीसाठीचे टूल्स इत्यादी वस्तू देखील ह्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. गाडी किंवा घर. गुढीपाडव्याला अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात. काही जण ह्या दिवशी नवीन घर खरेदी करतात. वाहन आणि गृह खरेदीसाठी गुढीपाडवा हा चांगला दिवस आहे. गोड पदार्थ. प्रत्येक सणाला गोड पदार्थ तयार करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सणाच्या निमित्ताने एकमेकांना गोड पदार्थ दिले जातात. या दिवशी गोड पदार्थांचीही खरेदी केली जाते. गुढीपाडव्याला काय खरेदी करू नये? गुढीपाडव्याला सेकंड हँड वस्तूंची खरेदी करू नये. दुसऱ्याचे जुने कपडे, जुन्या वस्तू या दिवशी खरेदी करणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. लोखंडी वस्तू. गुढीपाडव्याच्या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करणे टाळावे. लोखंडाचा संबंध नकारात्मकतेशी जोडला जातो. त्यामुळे ह्या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी केल्या जात नाही. उधारीचे सामान. गुढीपाडव्याच्या दिवशी उधारीवर कोणतीही वस्तू खरेदी करू नये. त्यामुळे आर्थिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.